नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024. तर आज 28 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड झालं. तर आज भरती कशा प्रकारे झाली आणि ग्राउंडच्या अंदर मुलांना किती वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे आणि तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं. आता आज 28 ऑगस्टला ज्या मुलांचं ग्राउंड झालं तर एका डिटेलला मुलांना किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. रनिंगमध्ये 1600 मीटर रनिंगमध्ये किती मुलं कटणार आहे, त्याचबरोबर 50 पैकी किती मुलांना किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे याबद्दल की एका डिटेलला किती मार्क्स पडत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागावं लागणार आहे आणि किती वाजता तुम्ही ग्राउंडच्या अंदर गेले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये तुम्हाला या ठिकाणी उभं राहावं लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. तर 28 ऑगस्टला सीपी मुंबई पोलीस भरती कशा प्रकारे झाली याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला क्लिअर करून देतो की डॉक्युमेंट कोणकोणते लागते, या ठिकाणी कागदपत्र कोणकोणते लागते, कारण की भरपूर मुलांची कमेंट येत आहे कागदपत्र कोणकोणते लागते. तर जे पण विद्यार्थी येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांचं सुद्धा ग्राउंड आहे सीपी मुंबईला तर या ठिकाणी फक्त डॉक्युमेंट पहा. फक्त या ठिकाणी हॉल तिकीट तुमची लागते, आधार कार्ड लागते आणि 2 फोटो, बस. बाकी या ठिकाणी काहीच लागत नाही. एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी सीपी मुंबईला पोलीस भरतीला लागते. जे पण विद्यार्थी गावावरून येत असाल तर डॉक्युमेंट कोणतेच आणू नका सोबत. फक्त आधार कार्ड ओरिजिनल आणा, हॉल तिकीट आणा आणि आपले 2 फोटो, बस एवढंच लागते. ठीक आहे. तर या ठिकाणी सकाळी आज ज्या बॅच होत्या, सकाळी 5 वाजताची बॅच होती, सकाळी 7ची होती, सकाळी 9ची होती आणि एक 11ची होती, त्यानंतर 2 वाजताची होती. तर या ठिकाणी सकाळी 5 वाजताची जी रांग आहे त्यामध्ये भरपूर मुलं, त्यांचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 5चा आहे. तर ते मुलं रात्री 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजतापासून रांगेमध्ये या ठिकाणी लागत आहे. ठीक आहे. तर तुम्ही जेवढ्या लवकर या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे तेवढ्या लवकर तुमचं ग्राउंड त्या ठिकाणी होणार आहे. तुम्ही एकदमच समजा तुम्ही पहिला नंबर असेल तिथं त्या ठिकाणी तुमचा आणि तुम्ही सकाळी 5 वाजता त्या ठिकाणी गेटच्या अंदर मुलांना घेते. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदरपासून सुद्धा मुलं झोपलेले राहते ह्या ग्राउंडपाशी, रातपासूनच नंबर लावून राहते या ठिकाणी. ठीक आहे. तर 3-4 वाजतापासूनही ज्या विद्यार्थी मित्रांनो भरपूर गर्दी या ठिकाणी सकाळी राहते, ज्यांची सकाळी 5ची बॅच आहे. आणि तुम्ही सकाळी 5च्या बॅचमध्ये जाऊ नका ज्यांचा या ठिकाणी जो हे असेल रिपोर्टिंग टाईम सकाळी 7चा असेल, सकाळी 9चा असेल, सकाळी 11चा असेल आणि तुम्ही जर सकाळी 5च्या बॅचमध्ये दिसले पोलीसवाल्यांना तर तुम्हाला ते हाकलणार आहे आणि तुम्हाला एकच सांगणार आहे की तुमच्या रिपोर्टिंग टाईमवर तुम्ही या. तर आता तुम्हाला या ठिकाणी सांगतो, जे सकाळी 5 वाजता मुलं ग्राउंडच्या अंदर जात आहे त्यांचा ग्राउंड 8, 9, 10 वाजतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण त्यांचा ग्राउंड होता आणि ते गेटच्या बाहेर येत आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जर समजा या ठिकाणी लेट जर गेले, समजा 11 वाजता आणि तुमचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 7चा आहे, 9चा, 11चा आणि तुम्ही 11 वाजताच गेले तर तुमचं 4 वाजताच्या नंतर त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. ठीक आहे. तर एवढ्यापर्यंत तुम्हाला बसून ठेवलं जाणार आहे. तर प्रत्येक उमेदवारांना त्या ठिकाणी 6 ते 8 घंटे प्रत्येक मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय आहे की तुम्हाला आता जायचं कोणत्या बॅचमध्ये, तर पहा तुमची बॅच समजा सकाळी 7ची असेल किंवा 9ची असेल किंवा 11ची असेल तर तुम्ही सकाळी या ठिकाणी 6 ते 7 वाजता जा. तर तुम्ही सकाळी 6-7 वाजता गेले तर तुमचं ग्राउंड 1-2 वाजेपर्यंत होणार आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही लेट गेले तर लेट जाणार आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टीत लक्ष ठेवायचं. सर्वात अगोदर आज मुलांना 28 ऑगस्टला मुलांना गेटच्या अंदर घेतलं या ठिकाणी. तर गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस तुम्हाला वरतं फक्त हॉल तिकीट ठेवायचा, आधार कार्ड ठेवायचा आणि 2 फोटो ठेवायचे फक्त, बस. बाकी काहीच नाही. आणि गेटच्या अंदर मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि तिथं मुलांना काही सूचना दिल्या की तुमच्या बॅगेमध्ये काही असेल तर तुम्ही आताच काढून घे. झेंडू बाम वगैरे झालं, काही गोळ्या औषध वगैरे झालं, काही स्प्रे वगैरे झालं ते समोर चेक होणार आहे. आणि हे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपला जो आधार कार्डचा जो नंबर आहे हा आपल्या हॉल तिकीटच्या मागं तुम्ही लिहा. तर एवढं त्यांनी सांगितलं आणि पेन सोबत राहू द्या तुम्ही. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर एक त्यांनी रांग उठवली आणि समोर पाठवली ज्या ठिकाणी बॅगा चेक होते. तर समोर जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 10 काउंटर म्हणजे 10 त्या ठिकाणी टेंट टाकलेले आहे आणि प्रत्येक टेंटवर 100 मुलांची एक मुलांची बॅग त्या ठिकाणी चेक केल्या जात आहे. तर पूर्ण बारीक ते चेक करत आहे, सर्व चेक करत आपल्या बॅगेमधले सगळं काढायला लावतात. तुमची बॅग पूर्ण फुल जरी असेल पूर्ण काढायला लावते ते. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी बॅग चेक केल्यानंतर खिशेसुद्धा चेक करत आहे आणि हे झाल्यानंतर
तिथंसुद्धा 2 घंटे मुलांना उभं राहावं लागत आहे. 1 घंटा तर प्रत्येकाला उभं राहावं लागत आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर आणखीन तिथून समोर मुलांना पाठवलं. तिथं मोठा टेंट टाकलेला आहे आणि तिथं सर्वात अगोदर त्यांनी बॅगा ठेवायला लावल्या. बॅगा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो टेबल नंबर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे, ठीक आहे. आणि टेबल नंबर खाली तुम्हाला आपल्या हॉल तिकीटवरचा जो रोल नंबर आहे तो चेक करता आणि त्या टेबल नंबरवर तुम्हाला रांगेमध्ये बसायचं आहे. आणि तुम्हाला जर जमत नसेल, तुमचा रोल नंबर दिसत नसेल, तर तिथल्या पोलिसांना किंवा पोलिसांना विचारा की तुम्ही माझा या ठिकाणी टेबल नंबर कोणता आहे, कोणत्या रांगेमध्ये आम्ही या ठिकाणी लागू, ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा आणि योग्य टेबल नंबरापाशी तुम्ही रांगेमध्ये लागा. तर तिथं रांगेमध्ये लागल्यानंतर तिथंसुद्धा 1 ते 2 घंटे मुलांना बसून ठेवलं जात आहे. आणि तिथं 2 घंटे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की हॉल तिकीटला आपल्या ते शिक्का वगैरे देत आहे. हॉल तिकीटला शिक्का दिल्यानंतर आपला एक फोटो त्या ठिकाणी ते घेत आहे. फोटो घेतल्यानंतर आपली सिग्नेचर घेत आहे आणि आपल्याला ते दुसऱ्या रांगेमध्ये पाठवत आहे. तर दुसऱ्या रांगेमध्ये मुलांना असं पाठवलं. दुसऱ्या रांगेमध्ये पाठवल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा अर्धा घंटा थांबून ठेवला जात आहे आणि अर्धा घंट्यानंतर तिथं जे विद्यार्थी मित्रांनो हाईट घेत आहे, ठीक आहे. तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हाईट मोजत आहे, तर हाईट मोजायची डिजिटल मशीन आहे त्या ठिकाणी. छातीसुद्धा ते मोजत आहे आणि छाती मोजल्यानंतर ते आपल्याला मशीनमध्ये दाखवते की तुमची उंची किती आहे, तुमची छाती किती आहे, तुमचं वजन किती आहे, हे सर्व त्या मशीनमध्ये दाखवते, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचे फोटो वगैरे त्या ठिकाणी घेतले. हाईट झाल्यानंतर फोटो घेतल्यानंतर सिग्नेचर घेतली. सिग्नेचर घेतल्यानंतर आणखीन त्यांना दुसऱ्या रांगेमध्ये पाठवलं. तर दुसऱ्या रांगेमध्ये त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो पाठवलं जात आहे आणि त्या ठिकाणी जे चेस्ट नंबर दिला जात आहे, तर त्या रांगेमध्ये पाठवलं जातं आणि तिथंसुद्धा म्हणजे मोठी रांग त्या ठिकाणी आहे. म्हणजे जवळपास 2 घंटे प्रत्येक मुलांना त्या ठिकाणी थांबून राहावं लागत आहे. आणि नंतर त्या ठिकाणी ते चेस्ट नंबर देत आहे. चेस्ट नंबर दिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दोन्ही पायासाठी ते चिपा देत आहे. चिपा आपल्याला त्या ठिकाणी लावून घ्यायच्या पायाला. चिपा दिल्यानंतर त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन होत आहे. हॉल तिकीट स्कॅन झाल्यानंतर आपला थंब वगैरे घेत आहे आणि दोन्ही पायाच्या ज्या चिपा आहेत त्या स्कॅन केल्या जातात आणि आपली सिग्नेचर घेतली जात आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर प्रोसेस आणखीन मुलांना त्यांनी समोर पाठवलं आणि त्या ठिकाणी माईकवर नाव घेतलं जातं आपलं, ज्यांचं हॉल तिकीट व्हेरिफिकेशन झालं त्यांचं. तर तिथं हा माईकमध्ये नाव घेते आणि ज्या आपलं तिथं एक डिटेल बनत आहे 50 मुलांची, ज्या डिटेलमध्ये आपलं नाव आलं त्या डिटेलमध्येच आपल्याला राहायचं आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा तुम्ही. तर एका डिटेलला 50 मुले त्यांनी नेले आणि सर्वात पहिला तो येऊन त्या ठिकाणी होत आहे. तर तो होत आहे 100 मीटर पहिला येऊन त्या ठिकाणी होत आहे. तर 100 मीटरला 4 मुलं ते सोडत आहे एका टाईमला. तर 100 मीटरला झाल्यानंतर सिंथेटिकचं ग्राउंड आहे. 100 मीटर झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंग होत आहे आणि 1600 मीटर रनिंगला 150 मुलं ते सोडत आहे. 2-2च्या रांगेनं 3 डिटेल सोडत आहे त्यामध्ये 150 मुलांची, ठीक आहे. तर 150 मुलं ते एका टाईमला सोडत आहे 1600 मीटर रनिंगसाठी, ठीक आहे. आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी 5-10 मिनिटांनं होत आहे गोळाफेक. आणि लगेच तुम्ही या ठिकाणी हे चूक करू नका की 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच तुम्ही पहिलाच नंबर त्या ठिकाणी गोळाफेकला लावू नका, तर सर्वात शेवटी फेकण्याचा प्रयत्न करा. आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला चुका कोणत्यानी करायचे की 1600 मीटर रनिंग तुम्हाला ट्रॅकच्या अंतरून तुम्हाला धावत आहे, ट्रॅकच्या बाहेरून नाही धावत आहे, ठीक आहे. आणि बिना शूजचं तुम्ही त्या ठिकाणी बेस्ट आहे. सकाळी जर तुमचं ग्राउंड येत असेल किंवा संध्याकाळी तुमचं ग्राउंड सुरू होत असेल तर तुम्ही बिना शूजचं धावा. बिना शूजचं ज्या विद्यार्थी मित्रांनो बेस्ट आहे. आणि उन्हीचं जर धावायचं असेल तर उन्हीचं जर समजा दुपारून धावू नका त्या ठिकाणी, कारण की ग्राउंड गरम असते आणि इंजुरी होण्याचे जास्त चान्सेस आहे, ठीक आहे. तर दुपारून तुम्ही बिना शूजचं धावू नका. सावली जर असेल तर बिना शूजचं पळण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर सर्व झाल्यानंतर ते आपल्याला मार्क्स दाखवत आहे. मार्क्स 100 मीटरच्या फाईलमध्ये सिग्नेचर करायला लावत आहे. गोळाफेकच्या 1600 मीटर रनिंगच्या फाईलवर ते सिग्नेचर करायला लावत आहे. तर आज मुलांना कशा प्रकारे मार्क्स पडले, तर 50 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 15 मुलं असे की ते रनिंगमध्ये कटले, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला थांबलेले आहे, ठीक आहे. आणि उरले 15 मुलं, तर 15 मुलं असे की त्यांना 20, 18, 22, 24, 26 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे, झाले 30. आणि उरले त्यातले 20 मुलं, तर 20 मुलांपैकी 15 मुलांना जे मार्क्स पडत आहे 26 झालं, 28 झालं, 30 झालं, 32 झालं, 34 झालं, 36 झालं, 38 झालं, अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. आणि बाकीचे 4-5 मुलं आहेत तर त्यांना 40, 41, 43पर्यंत मार्क्स पडत आहे. तर अशा प्रकारे आज मुलांना ग्राउंडमध्ये मार्क्स पडले. तर अशा प्रकारे 28 ऑगस्टला CP मुंबईचं ग्राउंड झालं. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.